धनुरास हा सप्ताह आपल्या राशीला प्रत्येक कामामध्ये सफलता मिळवून देणारा असा जाणार आहे। आठवड्याचा शेवट अतिशय उत्तम असा जाणार आहे, म्हणून जे कोणतेही महत्त्वाची कामे करणार असाल तर त्या काळामध्येच करा, कारण त्याची उत्तम फळे मिळण्याची शक्यता आहे किंवा उत्तम परिणाम मिळतील। आपल्या परिवारात भविष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे आणि त्याचे शुभ संकेत तुम्हाला आत्ताच मिळतील आणि त्यातून तुम्हाला लाभच मिळतील, फायदाच होईल। अचानक काही घटना घडतील, त्यातून तुम्हाला नवीन काहीतरी अनुभवायला मिळेल, शिकायला मिळेल आणि याचा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल किंवा उपयोगच होईल। आपल्या घरी अचानकपणे पाहुणे येतील, त्यामुळे आपल्या घरामध्ये गर्दी जास्त प्रमाणामध्ये वाढेल। थोडंसं कामामध्येही ताण पडण्याची शक्यता आहे, परंतु आपल्याला आनंदही तेवढाच मिळेल। तरीही घाबरू नका, हाईघाई करू नका, गोंधळून जाऊ नका। सगळ्यांनी मिळून प्रत्येक गोष्ट जर केली तर कोणावरही ताण पडणार नाही। घरचे सगळे मंडळी मिळून कुठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे। असं म्हणा ना की एखादी छोटीशी फॅमिली ट्रिप तुम्ही प्लॅन कराल आणि सगळ्यांना यातून मज्जाच येईल, आनंदच मिळेल। तरी आपण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायला आपल्याला मिळेल, त्यांच्याशी संवाद साधाल आणि त्यातून भरपूर प्रश्नांची उलगड्या होतील आणि त्या प्रश्नांवर आपल्याला उत्तरही सापडतील किंवा उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न तरी कराल। एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या स्कीममध्ये जर तुम्ही पैसे गुंतवलेले असाल तर त्यातून आपल्याला भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि त्यातून आपले काही फार आर्थिक अडचणी असतील तर त्यावरही या लाभामुळे त्या अडचणी दूर होतील आणि आपली आर्थिक बाबतीतले सगळे प्रश्न सुटतील। एखादे महत्त्वाचे कार्य जर तुम्ही करणार असाल तर ते पूर्ण करताना सर्व सरकारी नियमांचा वापर करूनच किंवा नियमांच्या आधारानेच ते काम तुम्ही पूर्ण करा। आपल्याला उशीर लागला तरी हरकत नाही, परंतु नियमांच्या आधाराने ते काम पूर्ण करा, कारण पुढे जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही। ह्या सप्ताहामध्ये आपले मन अगदी प्रसन्न राहणार आहे, त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात भर पडेल आणि कोणतेही कार्य करताना आपण ते पूर्णपणे मन लावून कराल। जर आपण एखादे काम करत आहात त्याच्यामध्ये आपल्याला यशच मिळत नाहीये तर मग आपली जरा काम करण्याची पद्धतच बदलून बघा बरं, म्हणजे आपल्याला यश मिळण्याची दाट शक्यता आहे। सोबतच कामामध्ये जरासे बदल करा किंवा तसा प्रयत्न तरी करा, बघा काय फरक पडतो ते। जर आपण विवाह इच्छुक असाल तर विवाह जुळण्यासाठी थोड्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागेल, परंतु प्रयत्न केल्यावर यश ही मिळेलच। आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्यामध्ये आपल्या पार्टनरमध्ये काहीशे छोटे मोठे वाद ही उद्भवण्याची शक्यता आहे। एखाद्या छोट्याशाच कारणावरून का होईना पण वाद होईल किंवा आपण त्यांना जास्त वेळ देत नाही आहेत म्हणून ते आपल्यावर रुसण्याची शक्यता आहे। तरी यातून बाहेर कसं पडता येईल याचा विचार करा आणि आपले नातं सुधारण्याचा प्रयत्न करा। व्यावसायिक वर्गाला हा काळ खूप प्रगतीचा असा जाणार आहे। आपल्या व्यवसायामध्ये अजूनच भर पडेल, म्हणून आपण त्यांच्याशी संलग्न एखादा छोटासा व्यवसायही सुरू कराल किंवा जोड व्यवसाय म्हणतात ना तो तुम्ही सुरू कराल आणि यामधूनही आपल्या व्यवसायाला दुपटीने आर्थिक लाभच मिळतील आणि आपली आर्थिक प्रगतीही जोराने सुरू होईल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि आपली कामगिरी मेहनत पाहून आपले वरिष्ठ अधिकारी मंडळी आपल्यावर खुश होतील आणि आपल्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे। सोबतच नोकरीसाठी कुठेतरी बदली होण्याची पण शक्यता आहे किंवा काही दिवसासाठी तुम्ही ट्रेनिंगला पण दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। तरीही आलेली संधी अजिबात सोडू नका, याच्यातून आपल्याला काहीतरी लाभच मिळतील। तरुणांना नवीन संध्या प्राप्त होतील, त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा। आपल्या डोक्यामध्ये काही नवीन कल्पना असतील तर प्रत्यक्षात उतरवण्याची हीच ती संधी आहे, त्या संधीचं सोनं करा, बघा यश हे तुम्हालाच मिळणार आहे। सोबतच जर तुम्ही कुठे नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर एखादी छोटी नोकरी पण मिळून जाईल, परंतु जी पाहिजे तशी नाही मिळाली म्हणून ही नोकरी ही सोडू नका किंवा सोडण्याचा प्रयत्न करू नका। सुरुवात तरी करा, हळूहळू तुमच्या मनासारखी ही नोकरी तुम्हाला प्राप्त होऊन जाईल। सध्या तरी जे मिळालं आहे त्याच्यावरच समाधान मानण्याचा प्रयत्न करा। महिला वर्गाला हा काळ थोडासा प्रतिकूल जाण्याची शक्यता आहे। थोड्या शारीरिक कुरबुरी आपले डोकेवर काढतील आणि त्यामुळे आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागणार आहे। एखाद्या गोष्टीची सतत चिंता करत असता तर आता त्याचाच दुष्परिणाम आपल्याला आपल्या शरीरावर दिसून येईल।
तर थोडंसं जपून कोणतेही कार्य करा आणि आपल्या तब्येतीची आधी काळजी घ्या. उगीचच मनामध्ये एखाद्या विचाराला घर करू देऊ नका. त्याचा आपल्या शरीरावर विपरीतच परिणाम होईल. विद्यार्थी वर्गाला हा काळ थोडासा चिंताजनक जाणार आहे, कारण आपल्या अभ्यासामध्ये काही विघ्ने येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपली एकाग्रताही भंग पावेल आणि आपण आपल्या ध्येयावरून आपले मार्ग भटकण्याची पण शक्यता आहे. तरी आपल्याला जर असं नको असेल तर आपली एकाग्रता वाढवा. इकडे तिकडे जास्त लक्ष देऊ नका. फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे आपल्याला अनुकूल परिणाम मिळतील. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही अगदी आपल्या मनासारखे मार्गदर्शन मिळाल्यामुळे ते प्रसन्न असतील आणि त्याचा त्यांच्या अभ्यासावर एक अनुकूलच परिणाम होईल. आपल्या मनासारखे निकाल लागण्याची शक्यता आहे, यश मिळण्याची शक्यता आहे. तरी प्रयत्न हे करतच राहा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला एक महत्त्वाचा सल्ला आहे. कोणतेही कार्य करा, परंतु प्रथम आपल्या आरोग्याला प्राधान्य देत चला. कोणतेही नवीन काहीतरी शिकायचे असेल तरी शिका, त्यातून आनंद घ्या, परंतु आरोग्याची पण प्रथम काळजी घ्या. त्यातून तुमच्या मनाचा उत्साह द्विगुणित होईल आणि मन प्रसन्न राहील. एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला आपल्या प्रत्येक कार्यामध्ये सफलता देणारा असा जाणार आहे. तरी आपण त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. ह्या सप्ताहासाठीचा आपला शुभ अंक हा 1 आहे आणि शुभ रंग हा राखाडी आहे. तरी जवळजवळ हे 2023 जे वर्ष आहे ते संपतच आलेलं आहे असं म्हणायला आता हरकत नाही. बाकी फक्त काही दिवसच उरलेले आहेत. आता सगळ्यांनाच नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे. तरी येणारं हे 2024 जे वर्ष आहे ते सर्वांनाच अगदी आनंदाने भरलेले, सुख आणि समृद्धीने परिपूर्ण असलेले, मनातील सर्व मनोकामना पूर्ण करणारे, नवीन स्वप्ने पाहायला लावणारे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून कष्ट करायला लावणारे असे जाओ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.